LIC एजेंट जाहिर करके एक शख्स ने घर में घुसकर डकैती कर ली। इस दौरान घर में मौजूद खातून को ज़दोकोब भी किया। लूट का ये वाक़या मंगल की दोपहर डी-मार्ट इलाके के वेंकटेश नगर में पेश आया। खातून जख्मी हो गई है। जख्मी खातून का नाम शुभांगी डोड़के है। शुभांगी घर में अकेली थी। ये वाक़या दोपहर तकरीबन 12 बजे का है। LIC एजेंट बनकर इस नामालूम लुटेरे ने लोगों से जाधव के घर का पता पूछा। इसके बाद इसने शुभांगी डोड़के के घर में घुसकर दरवाजा अंदर से बंद कर दिया और खातून के सर पर किसी चीज से चोट पहुंचाई। इसके बाद घर से सोना और मोबाइल फोन लेकर फरार हो गया। खातून ने बाहर निकलकर पड़ोसियों को वाक़े की इत्तला दी। वाक़े की इत्तला मिलने के बाद भाग्यनगर पुलिस ने पंचनामा किया। बताया जाता है कि लुटेरा भागते हुए CCTV कैमरे में कैद हो गया। दिन दहाड़े पेश आने वाले इस वाक़े से इलाके में सनसनी फैल गई। इथे मी नेमका आलो होतो बाहेरून, अंदाजा 12:40ला आलो। इथे मारामारीचा आवाज येत होता, दरवाजे ते बंद होते। मला वाटलं फॅमिली मॅटर असेल म्हणून मी काय तेवढं लक्ष दिलं नाही। मला पण भूक लागली होती, उन्हातून आलो होतो म्हणून डायरेक्ट मी वरी गेलो, हातपाय धुतले, बसलो, जेवण करू लागलो। तेव्हाच मग घरच्यांना आजूबाजूच्यांना माहीत होतं, आवाज येत होता की मारामारीचा। मग त्यांनी सहज 1च्या दरम्यान त्यांचं मुलं मुली येतात शाळेतून, त्यांनी ते माझी मावशी बघायला गेली काय झालं, आले की नाही ते लेकरं। ते सहज त्यांनी बघितलं वरून, तर ती बाई बाहेरून बसली होती बाजूच्या गेटसमोर इथे। तर कळालं आम्हाला मारामारी झाली म्हणून। काय मारामारी ते बाई म्हणली म्हणे एक LICचा एजंट म्हणून आला होता आणि तिने तिच्यावर हमला केला आणि त्यांचा मोबाईल, दागिने वगैरे नेलेत, असं घेऊन गेले का? हां, असं गळ्यामधले। त्यांचे मिस्टर आले होते, त्यांनी सांगितलं घरात काय तेवढं मौल्यवान वस्तू नव्हत्या। त्यांना मारहाण झालेली का? हां, त्यांना भरपूर डोक्यांना मारला। संबंधित जो गृहस्थ दिसायला कसा होता काही? नाही, मला बिलकुल अंदाजा नाही। बिलकुल आजीने, आमच्या शेजारच्या आजीने आणि बघितलं, 2 आजींनी। एक माणूस होता 35-40 वर्षाचा, अशाच रंगाचे शर्ट होतं, टी-शर्ट, आला होता, राऊंड मारला म्हणे इकडे तिकडे। LIC एजंट म्हणून आहे म्हणून सांगितलं। जाधव इथे कोणी राहते का विचारलं, नंतर आजीने सांगितलं इथं कोणी जाधव राहत नाही। मग ते त्यांना वाटलं गेला असेल तो, त्यांना आजींना संशय आला त्यांच्यावर की अनोळखी माणूस आलाय। मी आलो होतो इथे। यांचं नाव काय ते सांग? यांचं नाव शुभांगी आशिष डोडके। मी तुळशीची पूजा करायला आलो सर। बाहेर तुळशीची पूजा करायला ना एक माणूस इथं फिरू आलेलं दिसलं मला। त्याच्या हातात ते कागद होते 2। तर लई वाटो इकडं फिरू लागलं। तर मी म्हणलं बापू काय हिंडालात, काय तुला कोणाचं घर पाहिजे? तर असं जाधवचं घर पाहिजे म्हणला। तर मी म्हणलं इथं जाधव तर कोणी गल्लीत नाही बापा, आता नवीन कोणी आले असले तर काय की पलीकडल्या गल्लीला ते विचार म्हणून म्हणतो। मी पूजा करून घरात गेलो। हां, त्याला एवढंच बघितलं मी। नंतर मग ती बाई रक्तानं बंबाळ होऊन दाराला आली, मला घरात शिरून माणूस मारलं। काकू म्हणजे हाल कसे केले ते बघा की कुठं होत्या तुम्ही, असं म्हणून। इकडे आमच्या घरचा TV चालू होता, पोरगी ते अभ्यास ते गणित फिनित TV करू लागलेलं। लेकरं आवाजानं मला काही ऐकू बी आलं नाही। तरी एकदा चिरकून लेकरू चिरकलेला आवाज आले आणि वाटलं बाहेर इथं गेटच्या तिथं यायला मला कोण लेकरं आले किंवा चिरकले कोण लेकरू म्हणून बघितलं, कोणी दिसलं नाही। मी मध्ये गेलो।